उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा जी आहे ती सुरू आहे। आता 16 तारखेला ही यात्रा जी आहे ती पिंपरी चिंचवड शहरात येणार आहे। त्यासाठी या ग्राउंडची पाहणी करण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी पार्थ पवार आलेले आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। सर काय सांगाल, यात्रा जी आहे ती 16 तारखेला पिंपरी चिंचवड शहरात येणार आहे, कशी तयारी सुरू आहे? काय नाही, ग्राउंड बघायला आलोय, कुठला ग्राउंड आपल्याला घ्यायला पाहिजे, कारण ते खूप महत्वाचं आहे। साधारण 10,000 लोक असतील, त्याच्यामुळे आम्ही इथं बघायला आलोय की योग्य ग्राउंड कुठलं आहे। आता 16 तारखेला कशी यात्रा जी असणार आहे? साधारणतः 3-3:30ला निगडीमध्ये त्यांचं पदार्पण होईल। त्या ठिकाणी पक्षाच्या वतीने त्यांचं स्वागत केले जाईल। त्यानंतर 1-2 मीटिंग आहेत आणि एक मेळावा टाईप या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे। आपण पाहिलं तर या ठिकाणी मेळावा टाईप जो आहे तो या ठिकाणी पार्थदादा आपल्यासोबत। पार्थदादा, शहराची सध्याची परिस्थिती पाहता कशा प्रकारे जी आहे ती या ठिकाणी आता तुम्ही बॅटिंग देखील केलेली आपल्याला पाहिली, तशीच बॅटिंग आता राजकारणात होणार आहे का? तसंच होतंय, तशीच बॅटिंग चालू आहे। तुम्ही गोलंदाजी देखील केली। हो, बॉलिंग आवडतं, बॅटिंग पेक्षा बॉलिंग आवडतं। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।